नमस्कार. फूडोफाईल गायत्री या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज मी आले होते पिंपळे सौदागरमधल्या भास्कर पुरणपोळी घर या आउटलेटमध्ये. याचे अजूनही आउटलेट्स पुण्यामध्ये आणि इवन महाराष्ट्रात इतरही ठिकाणी आहेत. यांच्याकडच्या पुरणपोळ्या बऱ्याच फेमस आहेत. त्याचा रिव्ह्यू मी एका मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्याची लिंक इथे मी वरती देते आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओच्या टायटलमध्ये तर मोदकांचं नाव आहे आणि ही पुरणपोळी घरामध्ये करते काय, तर यांच्याकडे मोदकसुद्धा मिळतात. म्हणून म्हटलं गणपतीच्या निमित्ताने मोदकांची टेस्ट घेणं तर आवश्यकच आहे ना. सो मी इथे आले होते. म्हटलं बघूया यांचे मोदक कशा क्वालिटीचे आहेत. तिथे 2 टाईपचे मोदक होते. एक होते तळणीचे आणि दुसरे होते उकडीचे. मला लहानपणापासून तळणीचे मोदक प्रचंड आवडतात. आणि ते इवन 2 दिवसानंतर जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात. उकडीचे मोदक मात्र गरम गरम खाण्यात मजा येते. तुम्ही कोणत्या टीममध्ये ते मला कमेंट करून सांगा. तुम्हाला उकडीचे मोदक आवडतात की तळणीचे मोदक आवडतात. त्याच्याशिवाय यांच्या स्टोअरमध्ये यांनी ना चॉकलेटचे मोदकांचे पण असे पॅक्स ठेवलेले. असे मोठे मोठे पण होते आणि छोटे छोटेसुद्धा त्यांच्याकडे असे त्यांनी चॉकलेटच्या मोदकांचे पॅक्स आणलेले आहेत. त्याच्याशिवाय यांच्याकडे असे कोरडं सामान पण बरंच आहे, जे म्हणजे चकली चिवडा असासुद्धा प्रकार मिळतो. मी तो कधी टेस्ट नाही केलेला, पण यांच्याकडे गर्दी होती म्हणून वेटिंगमध्ये मी थांबले होते. आणि ह्यांनी हे असे मोदक मायक्रोवेव्हमधनं गरम करून दिले आणि ह्याला असं कट करून त्याच्यावरती तूप वगैरे टाकून दिलं. बघून तरी हे टेम्पटिंग वाटत होतं. म्हटलं बघूया टेस्टला कसे आहेत. आणि तिथेच मी बसून म्हटलं टेस्ट करून बघूया, कारण घरी आणल्यानंतर गार झाल्यानंतर मे बी चव बदलते. तिथेच जेव्हा मी हे बघितले तेव्हा त्यांचं जे सारण होतं ते कसं आहे, हे बघा 30 रुपयाचा एक मोदक होता. सो मला साईज त्या मानाने छोटा वाटला, पण सारण म्हटलं मे बी चांगलं असेल म्हणून मी सारण जेव्हा बघितलं तर तेव्हा त्याच्यात फक्त ओलं खोबरं आणि गूळ अपेक्षित होता मला, पण त्याच्याऐवजी साखर होती. त्याच्यामुळे माझा काय म्हणतात ना भ्रमनिरास झाला. वरचं जे आवरण होतं ते फार जाड आणि किंवा फार पातळही नव्हतं. उकडीच्या मोदकांचं ते ठीकठाक होतं, पण सारणाला चव मुळीच नव्हती. आणि जे तळणीचे मोदक होते, मी तर म्हणेन त्यांना चुकूनही विकत घेऊ नका. अक्षरशः इतकेच आंबट होते आणि दातांनी तोडायचा किती प्रयत्न केला तरी ते तुटले नाहीत शेवटपर्यंत. अगदीच तुमच्याकडे पर्याय नसेल ना तर तुम्ही इथले मोदक घ्या म्हणेन मी. नाहीतर मी हे मोदक दोन्हीही रेकमेंड नाही करणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.